नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आत येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जीवाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी पार्थ म्हणत असतो, आपण आपल्या फार्म हाऊसवरती जाऊयात. जीवाचा बर्थडे तिथे खूप छान सेलिब्रेट करूयात असं पार्थ म्हणालेलं असतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, हो ठीक आहे चालेल. नंदिनी याबद्दल काव्याला सांगते की आपण फार्म हाऊसवरती जाऊन जीवाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. हे असं प्लॅनिंग नंदिनीने काव्याला सांगितलेलं असतं. हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते की ते पनवेलजवळचं फार्म हाऊस तेच ना, असं काव्य तिला विचारत असते. नंदिनी म्हणते की अगं पण तुला कसं माहिती फार्म हाऊस तिकडे आहे ते. काव्य थोडी घाबरलेली असते आणि तिला काहीच सांगता येत नाही. काव्या काहीच उत्तर देत नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहते. काही वेळानंतर आपल्याला पाहायला भेटतंय जीवा त्याच्या रूममध्ये चाललेला असतो. तेव्हा काव्या अगदी हक्कानेच त्याचा हात पकडते आणि त्याला अहो जाओ करत म्हणते की त्यानंतर त्याला म्हणते की हो नंदिनी ताईचे जीवा, हो तुम्ही इथेच थांबा. असं म्हटल्यानंतर त्याला देखील आश्चर्य वाटतं. अहो म्हणून तिने हाक मारलेली असते. जीवा देखील थांबलेला असतो. काव्या म्हणते की तुमचा बड्डे आहे ना आज 12 नंतर, काहीतरी या जगण्यामध्ये ट्विस्ट असायलाच पाहिजे ना. जेव्हा जेव्हा विचार करतो ट्विस्ट आणि यामध्ये कसला ट्विस्ट आहे, तर काव्य आता सर्वांच्या समोर जेवाला एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार असते. कारण नंदिनी आणि जेवा यांमध्ये दोघांमध्ये वाढणारी जवळीकता काव्याला पावत नसते. तर पाहूयात येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला ते सर्व पाहायला भेटणार आहे. आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट येणारच आहेत. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.